नमस्कार. सध्याच्या या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अनेक व्यक्तींच्या म्हणजे अगदी त्यांच्या वयाच्या 30मध्ये किंवा 35मध्ये असताना त्यांचे केस पांढरे होत असतात. आजकाल तर अगदी शाळेत जाणारी मुले म्हणजे 4थीत, 5वीत किंवा 7वीत, 10वीत असणारी मुले यांचे देखील केस पांढरे व्हायला लागलेले आहेत. पूर्वीच्या काळी असे अजिबात होत नव्हते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अकाली केस पांढरे होणे, त्याची कारणे, त्याचे घरगुती उपाय आणि आयुर्वेदामध्ये त्याचा कशाप्रकारे विचार केलेला आहे, ते आपण पाहणार आहोत. चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. मानवी शरीराचा एक सौंदर्याचा घटक म्हणून ओळखले जाणारे हे केस आणि असे हे केस लांबसडक, रेशीमदार किंवा भरदार, भरगच्च अशा स्वरूपात जर असतील, तर सौंदर्यामध्ये भर पडत असते. परंतु बऱ्याच व्यक्तींमध्ये अगदी त्यांच्या तरुणाईमध्ये, तरुणपण असताना देखील ते केस ज्यावेळेस पांढरे होऊ लागतात, सफेद होऊ लागतात, त्यावेळेस अशा व्यक्तींची चिंता वाढत जाते आणि चिंता वाढत गेल्यामुळे ते सतत त्या विचारामध्ये अनेकविध प्रकारचे डाय, हेअर कलर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हेअर पॅक अशा स्वरूपात यूज करतात आणि त्याचाही फायदा न झाल्यामुळे पदरी निराशा पडते आणि ज्या ठिकाणी 2, 4, 5 अशा स्वरूपात पांढरे केस असतात, त्या ठिकाणी सबंध डोक्यावरचे केस पूर्णपणे पांढरे होऊन जातात आणि नकळतपणे जुन्या काळामधील एक गाणे आठवते, "मैं का करू राम मुझे बुड्ढा मिल गया." आता तरुणपणातच जर अशी अवस्था होत असेल, तर त्याचा सिरियसली विचार करणे हे देखील गरजेचे आहे. केस पांढरे होणे ही जी गोष्ट आहे, ती फक्त केसांनाच लागू होते असे नाही. ज्यावेळेस केस पांढरे होण्यास सुरुवात होते, त्यावेळेस शरीरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे बदल घडत आहेत. याचे ते निदर्शकच आहेत. कारण केस पांढरे होणे म्हणजे काय? थोडक्यात तरुणपणामधून आपण वार्धक्यात जात आहोत. याचाच अर्थ ज्यावेळेस पांढरे केस व्हायला सुरुवात होत असते, त्यावेळेस आपल्यामध्ये वार्धक्याची किंवा म्हातारपणाची लक्षणे दिसून येत असतात. शरीराची इम्युनिटी कमी होत असते, व्याधीप्रतिकार शक्ती कमी होत असते आणि असे केस पांढरे झाल्यामुळे अशा व्यक्तींच्या मनावर खूप मोठ्या प्रकारे आघात होत असतो आणि त्याचा न्यूनगंड अशा व्यक्ती आयुष्यभर बाळगत असतात. अर्वाचीन वैद्यकशास्त्रानुसार केसांचे 3 भाग असतात. खालचा भाग, मधला भाग आणि वरचा भाग. खालचा भाग जो आहे त्याला रूट्स असे म्हणतात. मधला जो पार्ट आहे केसांचा त्याला शाफ्ट असे म्हणतात आणि सगळ्यात वरचा जो पार्ट असतो त्याला टीप असे म्हटले जाते. तर केसाचे केमिकल कंपोझिशन पाहताना त्याच्यामध्ये केराटिन नावाचे प्रोटीन असते, पाणी असते, तसेच काही मिनरल्स असतात, गंधक देखील असते. तर अशा प्रकारे केसांचे हे केमिकल कंपोझिशन अर्वाचीन वैद्यकशास्त्रानुसार सांगितले गेलेले आहेत. केसांच्या मुळाशी मेलॅनिन नावाचे एक रंगद्रव्य असते. त्याचे पर्सेंट हे केसांच्या पूर्ण पर्सेंटच्या 1% एवढ्या प्रमाणात ते मेलॅनिन तिथे उपस्थित असते. ज्यावेळेस मेलॅनिनची हे एक रंगद्रव्य असल्यामुळे केसांना रंग देण्याचे काम करते. परंतु याची कमतरता ज्यावेळेस निर्माण होत असते, त्यावेळेस केस पांढरे होण्यास सुरुवात होत असते. आता आयुर्वेदामध्ये केसांचा विचार फार सखोल पद्धतीने आणि शास्त्रीय सिद्धांतांच्या आधारे केलेला आहे. आयुर्वेदामध्ये आयुर्वेदात जे 7 धातू सांगितलेले आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र. तर या 7 धातूंपैकी जो अस्थी धातू आहे, त्या अस्थी धातूचा मलभाग म्हणून केस आणि नख यांचे वर्णन आलेले आहे. याचाच अर्थ काय, की अस्थिधातू आणि केस यांचा फार जवळचा संबंध आहे. ज्यावेळेस तुमचा अस्थिधातू किंवा ज्यावेळेस शरीराचे पचन व्यवस्थित होत असते, त्यावेळेस 7 धातूंपैकी अस्थिधातूचेही पोषण व्यवस्थित होते आणि अस्थिधातूचे असे पोषण व्यवस्थित झाल्यामुळे केसांचेही पोषण होते आणि केसांचा पोत सुधारतो, केसांची लांबी वाढते, केसांची मुळे घट्ट होतात, केसांचे टेक्स्चर सुधारते, त्यांचा रेशीमदारपणा वाढतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे केस पांढरे पडत नाहीत. तर याच्यासाठी आयुर्वेदामध्ये अस्थिधातूचे खूप अनन्यसाधारण अशा स्वरूपाचे महत्त्व केसांच्या बाबतीत सांगितलेले आहे. आता आयुर्वेद कोणत्याही आजाराचा जो मूळ गाभा आहे, तो व्यक्तीच्या पचनावर किंवा जठराग्नीवर अवलंबून आहे असे मानते. त्यामुळे अग्निमांद्य किंवा अग्नी खराब होणे आणि पित्ताचा प्रकोप होणे, केस बेसिकली आयुर्वेदानुसार जे 3 प्रकारचे दोष आहेत, वातदोष, पित्तदोष, कफदोष. त्याच्यापैकी वातदोष जर वाढला असेल, तर केस गळण्यास सुरुवात होत असते. पित्तदोष जर वाढला असेल, तर केस पिकण्यास सुरुवात होते आणि कफदोष जर वाढलेला असेल, तर त्यावेळेस टक्कल पडणे किंवा चाई पडणे अशा स्वरूपाची तक्रार निर्माण होत असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यतः केस पिकण्यावर भर दिलेला आहे. त्यामुळे इथे पित्ताचा विचार होणे हे तेवढेच गरजेचे आहे. तर शरीरामध्ये पित्त कोणकोणत्या कारणांमुळे वाढते? तर तिखट, तेलकट, आंबवलेले खारट, फास्ट फूड, जंक फूड,
चुकीच्या पद्धतीने तळलेले पदार्थ खाणे, रात्रीच्या वेळेस जागरण करणे, दुपारी जेवणानंतर लगेचच झोपणे, अतिमनन करणे, अति स्ट्रेस घेणे, ताण-तणाव घेणे, अति चिंता करणे, या गोष्टींमुळे शरीरातील पित्तदोष वाढतो आणि केस पिकण्यास सुरुवात होत असते. तसेच काही पोषण मूल्य असलेल्या अन्नपदार्थांचा अभाव आहारामध्ये असणे, हे देखील कारण आहे. त्याच्यामध्ये अस्थिधातूवर जाणारे पदार्थ कुठले? अक्रोड, खोबरे, काजू, बदाम, जर्दाळू इत्यादी जर पदार्थ आहारामध्ये त्यांचा अभाव असेल, तरी देखील केस पिकण्यास सुरुवात होत असते. तर अशा प्रकारे आपण साधारणपणे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कारणे पाहिली. आता घरगुती उपाय कोणकोणते करावे ते देखील पाहणे तितकेच गरजेचे आहे. ज्यावेळेस केस पिकण्यास सुरुवात होत असते, त्यावेळेस पुढीलप्रमाणे काही उपाय करणे हे देखील गरजेचे असते. सर्वात पहिला उपाय तो म्हणजे वर सांगितलेली सर्व प्रकारची कारणे बंद करावीत. म्हणजे आहारातून तिखट, तेलकट, चमचमीत, खारट, जंक फूड, फास्ट फूड, तळलेले पदार्थ, अतिप्रमाणात मांसाहार, विरुद्ध आहार, दुपारची झोप, रात्रीचे जागरण, स्ट्रेस, टेन्शन इत्यादी गोष्टी पूर्णपणे टाळाव्यात. दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे खोबरेल तेल. आता खोबरेल तेल हे केसांसाठी खूप चांगले केशरंजन अशा स्वरूपात सांगितलेले आहे. कारण खोबरेल तेलामध्ये लॉरिक ॲसिड नावाचे एक घटक द्रव्य असते आणि ते लॉरिक ॲसिड जे आहे ते केसांच्या शाफ्टमधून ॲब्सॉर्ब होत असते आणि तसे ॲब्सॉर्ब झाल्यामुळे ते केसांचा वर्ण पांढरे होण्यापासून त्याचा बचाव करत असते. त्यामुळे खोबरेल तेलाचे महत्त्व अर्वाचीन वैद्यकशास्त्रानेही मान्य केलेले आहे. आयुर्वेदात तर खोबरेल तेलाला केसांसाठी एक वरदान म्हणून वर्णन केलेले आहे. त्यामुळे खोबरेल तेलाचे साधारणतः थोड्या प्रमाणामध्ये खोबरेल तेल कोमट करून घ्यावे आणि केसांच्या मुळाशी दररोज रात्री झोपताना हळुवारपणे मसाज करावा. जेणेकरून मुळांचे व्यवस्थित पोषण होत असते आणि मुळांचे पोषण झाले की केसांचा रंग हा पांढरा होण्यापासून पूर्णपणे बंद होऊ शकते. अशा प्रकारे खोबरेल तेल दररोज रात्री डोक्याला किंवा केसांच्या मुळाशी लावणे हे महत्त्वाचे असते. दुसरा आयुर्वेदामध्ये एक महत्त्वाचा घटक सांगितलेला आहे किंवा महत्त्वाचे द्रव्य सांगितलेले आहे ते म्हणजे आवळा. आवळ्याला साक्षात आयुर्वेदामध्ये रसायन म्हणून वर्णन केलेले आहे. रसायन म्हणजे काय? जे शरीरातील सप्तधातूंचे पोषण करते त्याला रसायन असे म्हणतात. आता आवळ्यामध्ये जे आयुर्वेदात 6 रस सांगितलेले आहे. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. तर हे 6 रस आपल्या जेवणामध्ये असणे हे अपेक्षित असते. परंतु तसे होते का? तर आजच्या या युगामध्ये कोणालाच कडू पदार्थ आवडत नाहीत, कोणालाच तुरट पदार्थ आवडत नाहीत. आवडते काय? तर तिखट, आंबट, खारट या गोष्टी आवडतात. आता खारट रस किंवा लवण रस हा केसांसाठी अत्यंत अहितकारक अशा स्वरूपाचा रस आहे. त्यामुळे आम्ल, लवण आणि तिखट रस जर आहारातून आपल्याला कमी करता आले, तर ते देखील महत्त्वाचे असते. तर सांगण्याचा मुद्दा आवळ्यामध्ये ह्या 6 रसांपैकी लवण रस किंवा खारट रस सोडून इतर 5ही प्रकारचे रस हे समाविष्ट असतात आणि आवळा हा केसांसाठी खूप महत्त्वाचा वरदान अशा स्वरूपाचे हे द्रव्य आहे. तर आवळ्याचे चूर्ण दररोज सकाळी आणि संध्याकाळी 2.5-2.5 ग्रॅम कोमट पाण्याबरोबर सेवन करावे. याच्यामुळे केस पांढरे होण्याची जी प्रक्रिया आहे ती त्वरेने कमी होऊन जाते. रात्रीच्या वेळेस आवळा पावडर घ्यावी आणि त्याच्यामध्ये कोमट पाणी घ्यावे आणि हे मिश्रण लोखंडाच्या पात्रामध्ये ठेवावे. रात्रभर हे मिश्रण तसेच ठेवल्यामुळे आवळ्याचा रंग, त्या मिश्रणाचा किंवा त्या पेस्टचा रंग हा काळा होतो आणि सकाळी असे मिश्रण किंवा अशी पेस्ट केसांच्या मुळाशी सबंध केसावर व्यवस्थित ॲप्लाय करावी. याच्याने देखील केसांना जो पांढरेपणा येत असतो किंवा केस पांढरे होण्यास पूर्णपणे अटकाव अशा स्वरूपाचा आपल्याला घालता येऊ शकतो. त्यामुळे आवळ्याची पेस्ट आणि पोटामधून आवळा घेणे हे महत्त्वाचे घरगुती उपाय आपण जाणून घेतले. आता सर्वांच्या परिचयाचा असा म्हणजे माका, त्याला भृंगराज असे म्हणतात. भृंगराज हे केसांसाठी एक वरदान आहे. ते केशरंजन म्हणून देखील त्याला म्हटलेले आहे. तर असे हे माका चूर्ण देखील तुम्ही 2.5 ग्रॅम सकाळी, 2.5 ग्रॅम संध्याकाळी अशा स्वरूपात पोटातून घेऊ शकता. आयुर्वेदानुसार केसांवर उपकारक कोणकोणत्या वनस्पती आहेत? तर आवळा आहे, जटामांसी आहे, भृंगराज किंवा माका आहे, जास्वंदीची फुलं आहेत, तसेच त्रिफळा आहे, बिबितक आहेत, मेहंदी आहे. तर असे मिश्रण एकत्रित करून त्याचा देखील हेअर पॅक तुम्ही आठवड्यातून किमान एकदा तरी ॲप्लाय करू शकता. त्यामुळे देखील केसांचा पोत सुधारू शकतो आणि केस पांढरे होणे हे त्वरेने कमी होऊ शकते. पुढचा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे तुपाचे सेवन करावे. आता आयुर्वेदानुसार तूप हे देखील रसायन म्हणून सांगितलेले आहे. तर 2-2 चमचे गाईच्या तुपाचा अंतर्भाव आपल्या आहारामध्ये अवश्य करावा. तसेच खाण्यापिण्यामध्ये हिरव्या फळभाज्या, हिरव्या पालेभाज्या अशा स्वरूपात आहारामध्ये घ्याव्यात.
तसेच ड्रायफ्रुट्सचे देखील आहारामध्ये सेवन करावे. आयुर्वेदामध्ये दुधाचे जे पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये दूध, तूप, लोणी, ताक इत्यादींचा देखील आहारामध्ये व्यवस्थित समावेश करावा. त्यामुळे देखील केसांचे पांढरे होणे त्वरेने कमी होत असते. केस बेसिकली पित्तदोषामुळे पिकत असतात. तर त्यावर पित्तदोषावर काम करणे हे गरजेचे असते. आयुर्वेदामधील विरेचन हा जो उपक्रम आहे, हा तज्ञ वैद्यांच्या दवाखान्यामध्ये जाऊन जर तुम्ही करून घेतलात, तर केस पांढरे होणे त्वरेने कमी होते आणि पांढरे झालेले केस देखील पुनश्च काळे होऊ शकतात. तसेच दररोज रात्री झोपताना 1 ते 2 चमचे प्रत्येकाच्या कोठ्यानुरूप त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत, तुपासोबत किंवा मधासोबत सेवन करावे. त्रिफळा चूर्ण पोटामध्ये घेतल्यामुळे हे एक रसायन औषध आहे. तसेच ते शौच साफ करते. आता शौच साफ झाल्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त वाढलेले पित्त जे आहे ते देखील कमी होण्यास मदत होते आणि केस पांढरे होणे ही तक्रार पूर्णपणे कमी होऊ शकते आणि पांढरे झालेले केस पुनश्च काळे होण्यास त्याची निश्चितपणे मदत होऊ शकते. आता अशा प्रकारे आपण केस पांढरे होणे, त्याची कारणे, त्याचे घरगुती उपाय पाहिलेत. आता आयुर्वेदिक वैद्यांकडे कोणकोणत्या प्रकारे उपाय केले जातात ते पाहणे देखील क्रमप्राप्त ठरते. तर वैद्यांकडे गेल्यानंतर पंचकर्ममधील विरेचन उपक्रम किंवा बस्ती उपक्रम, शिरोधारा हे उपक्रम देखील खूप चांगल्या प्रकारे उपयोगी पडतात. तसेच तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या प्रकारची औषधे आलेली आहेत. त्या औषधांचे सेवन केले असता काही तेल वैद्य तुम्हाला सिद्ध करून देतील किंवा तयार करून देतील. त्या तेलाने जरी शिरोअभ्यंग केले किंवा केसांना हळूवारपणे मसाज केला, तरी देखील केसांचा पोत सुधारून केस पुनश्च काळे होऊ शकतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तर नक्की आम्हाला सांगा आणि तुमचे केस हे वयाच्या कोणत्या वर्षामध्ये पिकण्यास सुरुवात झाली होती, ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगण्यास विसरू नका. तर तोपर्यंत आयुर्वेदाचा अंगीकार करा आणि निरोगी आयुष्य जगण्यास प्रारंभ करा.